नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हातावरची पोळी ही हातावरती कशी थापल्या जाते। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर सर्वात आधी आपण पीठ मळून घेतलेलं आहे। एकदम स्मूथली असं पीठ मळून घ्यायचं आहे। त्यानंतर त्या पिठाचे छोटे छोटे हुंडे बनवायचे। हुंडे जास्त मोठ्या आकाराचे नको व्हायला पाहिजे, कारण मोठा हुंडा जर का असला ना तर हातावरची पोळी थोडी जाड होते। त्याच्यामुळे छोटाच हुंडा घ्यायचा आहे आणि एकदम पेपरसारखी पतली हातावरची पोळी थापायची आहे आपल्याला। तर हातावरची पोळी थापण्यासाठी सर्वात आधी हातावरच्या उलट्या भागाला सुद्धा तेल लावायचे आणि सरळ पण तेल लावायचे आणि हलक्या हलक्या हाताने आधी तळभागावरती पोळी मोठी करायची। पोळी एकदा मोठी झाल्यानंतर आपले बोट असे पसरून घ्यायचे आणि हलक्या हलक्याने हाताने फक्त थापायचे, त्याला दाबायचं नाही। एका सेकंदमध्ये आपली पोळी ही हातावरची तयार होत असते। अशा प्रकारे आपण ताव्यावरती पोळी टाकल्यानंतर थोडा वेळ खालून त्याला चटका बसायला पाहिजे आणि नंतर त्याला आपण पलटी करायचे। ही हातावरची पोळी आता आपण दुसऱ्या पोळीची तयारी करू। तशाच पद्धतीने हलक्या हलक्या हाताने फक्त थापायचे, त्याला दाबायचं नाहीये। आणि ही पोळी आता परत आपण या पोळीवरती टाकून द्यायचे। अशा प्रकारे दोन्ही पोळी आपण एकदाच आपण शेकू शकतो बरं का। फक्त शेकताना त्याला फोडून शेकायचं, असं मधातून पण ती कच्ची राहायला नाही पाहिजे ना, म्हणून पूर्ण पोळी व्यवस्थितपणे शेकायची। तसं हातावरच्या पोळीसाठी जे पीठ मळतो ना आपण, ते कशा प्रकारे मळायचे ते मी या व्हिडिओमध्ये टाकलेलं नाही आहे, कारण या आधी मी एक व्हिडिओ बनवला होता हातावरची पोळी बंजारा स्पेशल चपाती म्हणून। तर त्यामध्ये मी पूर्णपणे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि त्या व्हिडिओला खूप जास्त सपोर्ट केला तुम्ही। जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तो व्हिडिओ पाहिला नसाल तर प्लीज एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाऊन तो व्हिडिओ पहा। त्यामध्ये मी पूर्णपणे व्यवस्थितपणे पीठ कसं मळायचं, मीठ किती टाकायचं, कधी टाकायचं आणि हातावरची पोळी जेव्हा आपण बनवतो ना ती एकदम लुसलुशीत पीठ कसं चुरायचं त्यासाठी काही स्टेप्स असतात, त्या मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। त्या एकदा जावा आणि तो व्हिडिओ पहा। आणि हातावरची पोळी तुम्हाला आवडते का एकदा कमेंट करून नक्की सांगा। आणि मी ज्या पद्धतीने पीठ चुरलं आहे तशाच पद्धतीने तुम्ही पण पीठ चुरा आणि हातावरची पोळी अशा पद्धतीने हलक्या हलक्या हाताने थापा। 2-4 दिवस जर का तुम्ही केलात तर तुम्हाला सुद्धा हातावरची पोळी जमायला लागेल। आणि पीठ ना एकदम कडक नसायला पाहिजे, जर का पीठ कडक असलं ना तर हातावरची पोळी हातावर फाटल्या जाते। त्याच्यामुळे आपण पीठ एकदम मऊसूत असं चुरायचं आहे आणि हातावरची पोळी ना एकदम हाय फ्लेमवरती शेकायची। तसं हातावरच्या पोळीला ना असं पटपट पटपट आपल्याला थापावं लागतं। हळूहळू थापलं ना तर ती हातावरती चिटकन जाते, नाहीतर फाटून जाते। त्याच्यामुळे मी थोडं तुम्हाला खूप स्पीडमध्ये वाटत असेल, पण तितक्या स्पीडमध्ये त्याला थापावं लागतं। तर असं पलटू मारून आपल्याला पूर्णपणे पोळी शेकून घ्यायची आहे। बऱ्याच जणांना हातावरची पोळी खूप आवडत असते, मात्र करता येत नाही, ती बनवता येत नाही। तर तुम्ही माझ्या व्हिडिओ थ्रू बनवू शकता। फक्त 4-5 दिवस सेम तसंच ट्राय करा। आपल्याला जर का एकदा पीठ चुरता आलं ना तर मग हातावरची पोळी येरीच बनते। एकदम मऊसूत लुसलुसीत असं चीक आल्यासारखं पीठ चुरायचं। आणि ही हातावरची पोळी कोणत्या पण गव्हाची बनत नसते, फक्त लोकवन गहूच पाहिजे याला। तर हातावरची पोळी ना आपल्या सपक वरणासोबत इतकी टेस्टी लागते बरं का, खूपच टेस्टी लागते। अशी मऊसूत पेपरसारखी पतली हातावरची पोळी एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करा। सपक वरण, कांद्याची चटणी आणि चपाती हे बंजारा समाजामध्ये स्पेशल खाणं असतं आणि आमच्या घरी रोज नाईटला हेच जेवण असतं बरं का, आम्ही बिलकुल कंटाळत नाही। आणि कसा वाटला तुम्हाला आजचा हातावरच्या पोळीचा थापण्याचा व्हिडिओ
एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब प्लीज.